नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। बुलेटिनच्या सुरुवातीलाच काही मोठ्या बातम्या। महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा एनआयए कडून धाडी टाकण्यात येत आहे। अमरावतीच्या अचलपूरमध्ये एनआयएचं मोठं ऑपरेशन सध्या सुरू करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी काही लोकांना ताब्यात घेण्यात आल्याची माहितीही मिळतेय। महाराष्ट्र एटीएस आणि महाराष्ट्र पोलिसांची मदत घेत या ठिकाणी अनेक ठिकाणी धाड सत्र सुरू आहे। आयसिस मॉड्यूल संदर्भात काही दिवसांपूर्वीच एनआयएनं अनेक ठिकाणी धाडी टाकल्या होत्या। आता पुन्हा एकदा हे धाड सत्र सुरू झालंय। पुन्हा एकदा रात्रीपासून महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी एनआयए कडून छापे टाकण्यात येत आहेत। कृष्णा सोनारवाडकर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। कृष्णा, काय अधिकचे तपशील? निकिता, आपण पाहतोय की आयसिस मॉड्यूल प्रकरणामध्ये काही दिवसापूर्वी एनआयएनं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये सर्च ऑपरेशन केलेलं होतं आणि 15 तरुणांना अटक सुद्धा केलेली होती, ज्यामध्ये साकीब नाचन हे एक मोठं नाव होतं। मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार अमरावतीच्या अचलपूर गावामध्ये एनआयएनं रात्रीपासून मोठ्या ऑपरेशनला सुरुवात केलेली आहे। यामध्ये महाराष्ट्र एटीएस त्याचबरोबर महाराष्ट्र पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा मदत म्हणून घेण्यात आलेला आहे आणि सध्या हे ऑपरेशन अजून सुद्धा सुरू असल्याचं कळतंय। एनआयए या तपास यंत्रणाला जी माहिती मिळालेली होती त्यानुसार अचलपूर गावातले काही तरुण हे दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आहेत असं समजलेलं होतं आणि त्यानुसार एनआयएनं हे ऑपरेशन जे आहे ते राबवलेलं आहे। या सगळ्या तरुणांचे काही हँडलर हे सिरिया देशामध्ये बसून त्यांना ऑपरेट केले करतायत असंही काही दिवसापूर्वी एनआयएच्या तपास यंत्रणेला समजलेलं होतं आणि त्यानुसार हे एक मोठं ऑपरेशन पुन्हा एकदा राबवलं जात आहे। काही दिवसापूर्वी आयसिस मॉड्यूल प्रकरणामध्ये क्रॅकडाऊन करण्याचा प्रयत्न एनआयए कडून करण्यात आलेला होता आणि त्यानुसार भिवंडीतलं बोरिवली गाव जे एक हब मानलं जातं त्यासाठी एनआयएनं मोठा बंदोबस्त घेऊन मोठं ऑपरेशन त्या ठिकाणी राबवलेलं होतं आणि आता अमरावतीच्या अचलपूरमध्ये हे एक मोठं ऑपरेशन रात्रीपासून सुरू असल्याची माहिती मिळते आहे। या गावाच्या आजूबाजूला महाराष्ट्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। शिवाय एटीएसचे अधिकारी सुद्धा एनआयएच्या या ऑपरेशनमध्ये मदत करतायत। हो, बरोबर। आणि या सगळ्या धाड सत्रात नेमकं काय हाती लागतं तेही जाणून घेणार आहोत आपल्याकडून। तुर्तास धन्यवाद।